जे सगळ्या स्कीम्स तुम्हाला अगदी पाठ आहेत, म्हणजे याच्यावर तुम्ही पर्सनली मदत करता सगळ्या शेतकऱ्यांना किंवा कृषी उद्योजकांना अशी लायसन्सेस आणि सर्टिफिकेशन याच्यामध्ये गाईड करता, बरोबर, तुमच्या कंपनी अंतर्गत. तर मला आता विचारायचंय की जर एखाद्या कृषी उद्योजकाला किंवा कुठल्याही जनरल उद्योजकाला त्याचा जो उद्योग आहे तो वाढवायचा आहे, तर अर्थात ब्रँडिंग येते, तर त्यांनी त्यांची ब्रँडिंग कशी केली पाहिजे? ब्रँडिंग हा एक शब्द आहे, पण तो एक अनुभव आहे तुमचा. ब्रँडिंग त्याच्यामध्ये तुमच्या कंपनीचं किंवा तुमच्या व्यक्तीच्या जो काही बिझनेस उभारणार आहात त्याची एक आयडेंटिटी लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर एक्झाम्पल, तुमच्या कंपनीचं कॉर्पोरेट आयडेंटिटी होणं गरजेचं आहे. जसं लोगो असतील, तर त्या लोगोच्या बाबतीत ट्रेडमार्क असेल, तुमच्या कंपनीचं ब्रँड नेम जे आपण रजिस्टर करतो. एक्झाम्पल, सेरलॅक हे ब्रँड नेम आहे आणि त्याची कंपनी नेस्ले आहे. कंपनीचं नाव सुद्धा एक ब्रँडिंग असू शकतं. प्लस कॉर्पोरेट आयडेंटिटीमध्ये तुमचे व्हिजिटिंग कार्ड्स असतील, चांगले अनुभव, ब्राउचर्स असतील, प्रेझेंटेशन्स असतील, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही गुगल ऍड्स करत आहात, ज्या एरियामध्ये तुम्हाला टार्गेट मार्केटिंग करायचं आहे तर त्याच्यामध्ये गुगल ऍड्स असतील. तर बऱ्याचशा फिजिकल किंवा ऑनलाईन प्रेझेन्स तुम्हाला जो तयार करायचा आहे, तो ब्रँडिंग हा अनुभव आहे, लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण तो मार्केटिंग ब्रँडिंग केल्याशिवाय तुम्हाला मॅक्झिमम त्याची उद्योजक व्यवसायाची तुमची ग्रोथ होणार नाही. त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग आहे, सोशल मीडिया मार्केटिंग आहे, गुगल मार्केटिंग आहे, बरेचसे मार्केटिंगचे असे प्रकार आहेत. हा ब्रँडिंग हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये स्टार्टिंग पासून तुमचं जे काही सर्टिफिकेशन्स किंवा तुमचे काही ट्रेडमार्क्स कॉपीराईट्समध्ये तुम्हाला करावे लागतात, ते करणं गरजेचं आहे. कारण एखादा उद्योग तुमचा वाढला आणि त्या नावाचा उद्योग तुमच्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये कुठलाही असला तर तो डेव्हलप करताना ऑलरेडी त्या नावाचं जर रजिस्ट्रेशन असेल किंवा ट्रेडमार्क झालेलं असेल, कॉपीराईट झालं असेल, तर त्याला तुमचा झालेला उद्योग व्यवसाय वाढत असला तरी तो त्याला इश्यू येतात की समोरचा उद्योग स्टॉप करावा लागू शकतो किंवा समोरच्याला रॉयल्टी द्यावी लागते. एक्झाम्पल, मी नाव नाही घेत, एक पुण्यातली काही कंपन्या आहेत मसाल्यांच्या, तर त्या कंपन्यांच्या याच्यामध्ये एक कंपनी महाराष्ट्रातली जळगाव जिल्ह्यातली आणि एक कंपनी पुण्यातली आहे. त्या दोघांचं नाव सेम आहे. अच्छा. पण ही कंपनी जी पुण्यातली आहे ती खूप जुनी आहे. फाउंडर मेंबर खूप, त्यांना चांगले नॅशनल लेवलचे अवॉर्ड्स भेटलेले आहेत. परंतु त्याचं ट्रेडमार्क जर जळगावच्या भुसावळच्या कंपनीनं घेतलेलं आहे मसाल्याच्या, तर त्याच्यामध्ये त्यांचा उद्योग जो आहे बिझनेस स्टॉप करावा लागतो. कारण ट्रेडमार्क ब्रँडिंग करताना ह्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते की तुम्ही कॉपीराईट तुमच्या गोष्टी करणं गरजेचं आहे, प्रोडक्टचं नाव ट्रेडमार्क करणं गरजेचं आहे, लोगो ट्रेडमार्क करणं गरजेचं आहे. ब्रँडिंग घेताना सुद्धा ही काळजी घ्यावी लागते तुम्हाला. ओके.